आणि मी ज्यावेळेस बाईट बघितली त्यावेळेस मला बऱ्याचशा नगरसेवकांचे कॉल आले. सन्माननीय आमचे सुनील चौधरी साहेबांनी ती बाईट दिली होती आणि बाकीचे जे त्यांच्या संघ बसलेल्या नगरसेवकांचे सुद्धा मला कॉल आले. राजू शेठ, आम्हाला काही माहित नाही, आम्हाला अचानक बोलवलं गेलं आणि आम्हाला समोर बाईट द्यायला लावलेली आणि आम्ही कोणाच्या जोर जबरदस्तीने पण आम्ही बाईट दिलेली. परंतु ज्या पद्धतीने जे सर्व नगरसेवकांना 32 नगरसेवक आहे, त्या 32 संख्याबळाला एकत्र घेऊन त्यानंतर विचार विनिमय करून त्यानंतर आपण ही सगळी बाईट दिली होती. आणि आमच्याकडे जेव्हा 32चं संख्याबळ असताना सुद्धा ते प्रस्ताव बीजेपी कडून इकडे आला पाहिजे, परंतु तो आपण स्वतः प्रस्ताव देतोय. तर ही कुठंतरी मला वाटतं लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु अंबरनाथ शहराच्या दृष्टिकोनातून, अंबरनाथच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर युती होत असेल, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, खासदार आमचे श्रीकांत शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांचा जो काय आदेश येईल, वरती जी काय चर्चा होईल ते आम्हाला मान्य राहील. आमच्या अंबरनाथच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्हाला जर काही युती होत असेल ती आम्हाला मान्यता असेल.